नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत चौथे जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत ते म्हणजे जॉन लॉक आणि ह्या अभ्यासक्रमामधले आपले शेवटचे विचारवंत ह्या सेमिस्टरमधील ह्या जॉन लॉकच्या एकूण राजकीय विचारांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. मागील भागामध्ये आपण मॅकेवेलीच्या संबंध राजकीय विचारांचा आढावा त्यामध्ये घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण जॉन लॉकचा परिचय जाणून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याचे विचार समजून घेण्यासाठी त्याचा अधिक उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, जॉन लॉकचा जन्म हा इंग्लंडमधील विंटिंगमधील एका गावामध्ये 29 ऑगस्ट 1662मध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्याचं कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं. तत्कालीन इंग्लंडमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. जे लोक नियुक्त संसद होते आणि राज्यकर्ते यांच्या दरम्यान विशेषतः संघर्ष यादवी सुरू होते. आता या युद्धात जॉन लॉकच्या वडिलांनी संसदेची बाजू घेतलेली होती. हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे पुढे लॉकच्या विचारांची घडणी कशी होत गेली ते याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणजेच याचा अर्थ लॉकच्या वडिलांनी जेव्हा संसदेची बाजू घेतली म्हणजे याचा अर्थ त्यांनी राजाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आणि मग या यादवीमध्ये संसदेचा विजय झाला असला तरी जॉन लॉकचे वास्तव्य असणारा जो भाग होता तो राजाच्या समर्थक होता आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाची परिस्थिती त्या काळात अत्यंत बिकट झालेली दिसते. जॉन लॉकने आपले प्राथमिक शिक्षण हे घरीच पूर्ण केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने 1647मध्ये जवळपास त्या जवळच्या एकदा स्थानिक सार्वजनिक शाळेमध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1652मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्याने ऑक्सफर्डच्या ख्रिस्त चर्च कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. पुढील 15 वर्ष म्हणजे जवळजवळ 1667पर्यंत तो तिथेच थांबला. 1656मध्ये तो BA झाला. 2 वर्षांनी MA झाल्यावर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याने ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान विषयांचं सन 1961पर्यंत त्याने अध्यापन केलेलं होतं. परंतु अध्यापनात त्याने रस दाखवला नाही आणि त्यामुळे तो पुढे इंग्लंडच्या चर्चमध्ये काही काळ गेला. शास्त्राची आवड असल्याने त्याने वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आणि वैद्यकीय व्यवसाय देखील त्याने पुढे सुरू केला. राजकीय दृष्टीनं धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, तत्त्वज्ञान अशा अनेक क्षेत्रात जॉन लॉकने विचार मांडलेले आहेत. आपल्या आणि नंतरच्या काळातही या सर्व क्षेत्रातील विचार आणि कृती त्यांनी प्रभावित करण्याचं सामर्थ्य जॉन लॉकच्या विचारांमध्ये दिसतं आपल्याला. ही क्षमता लॉकला आयुष्यात फार उपयोगी आपल्याला पडलेली दिसते, कारण या क्षमतेला पुरेपूर वाव मिळवून देणारी घटना लॉकच्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे 1666मध्ये व्हिग पक्षाचे प्रमुख लॉर्ड आशले यांच्याशी त्याचा परिचय झाला आणि त्यावेळी आशले यांच्या पोटाच्या आजाराची शस्त्रक्रिया त्याने जॉन लॉकच्या निगराणीखाली झाली आणि 1668मध्ये ही शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये आणि ॲशलेमध्ये दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध दृढ झाले आणि ते संबंध प्रस्थापित झाल्यानंतर या मैत्रीचा जॉन लॉकला भरपूर फायदा झाला, कारण इंग्लंडचा राजा चार्लस दुसरा याच्या दरबारात लॉर्ड ॲशले ही एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होती आणि त्यामुळे जॉन लॉकला मोठ्या पदाधिकाऱ्याचा सहवास लाभला. त्याला सार्वजनिक व्यवहारांची माहिती झाली, व्यक्तिगत प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि 2 सरकारी पदं देखील त्याला प्राप्त झाली. पुढे 1673पर्यंत तो या पदांवर होता आणि 1681 साली लॉर्ड ॲशलेला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली जेव्हा अटक झाली तेव्हा लॉकला देखील हॉलंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्याला देखील इंग्लंड सोडावं लागलं. त्याचं ख्रिस्त चर्च महाविद्यालयाचं अध्यापक पद देखील त्यावेळेस रद्द झालेलं दिसतं. लॉकच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव त्याच्या वडिलांचा होता. ट्रिट्रायजिसमधील जे वर्णन त्याने केलेलं आहे ते कुटुंब जीवनावर आधारलेले वर्णन आहेत. लॉक आपल्या उत्तरार्धाच्या जीवनात व्यापार आणि याचिकांचा आयुक्त बनलेला होता, जे वसाहतवादाच्या समस्यांवर विचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. पुढे 1668 ते 1675च्या दरम्यान वसाहतवादी धोरणांचा त्याने विरोध देखील केलेला होता. सन 1675च्या भयंकर जी प्लेगची साथ आली होती त्या प्लेगच्या साथीनंतर इंग्लंडच्या आर्थिक संकटाचं कारण त्याने अमेरिकेच्या वसाहतीकरणात शोधलेलं दिसतं.
त्याने वसाहतीकरणाला विरोध केला, कारण इंग्लंडमध्ये चांगल्या लोकांची कमतरता होती आणि त्याला ही देखील भीती होती की वसाहतवादी स्वातंत्र्य होऊन इंग्लंडसोबत त्यांचा संघर्ष करतील म्हणून. पुढे 1683 ते 1704 हा काळ लॉकच्या आयुष्यातील सर्वाधिक सर्जनशीलतेचा कालखंड आपल्याला मानावा लागेल, कारण या काळात लॉकने अनेक ग्रंथांचं लेखन केलं. म्हणजे अगदी त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने हे लेखन केलं. त्याचा मृत्यू 28 ऑक्टोबर 1704मध्ये त्याचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. मग लॉकची ग्रंथसंपदा कोणती होती, तर त्यामध्ये त्याने राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, शिक्षण आदी महत्त्वपूर्ण विषयांवर लिखाण केलेले दिसून येतं. राज्यशास्त्राच्या दृष्टीने त्याचे एक 2-4 ग्रंथ आपल्याला महत्त्वपूर्ण सांगता येतील. त्यामध्ये सहिष्णुतेवरील पत्र, ज्याला आपण लेटर्स ऑन टॉलरन्स असं म्हणतो, हा ग्रंथ महत्त्वपूर्ण, कारण या ग्रंथाला जे दुसरं नाव आहे ते एपिस्टोल डी टॉलरन्स म्हणजे सहिष्णुतेचे अक्षरे असं देखील म्हटलं जातं, कारण हा ग्रंथ 1689मध्ये या नावाने प्रकाशित झाला आणि 1668च्या वैभवशाली किंवा रक्तहीन 1688ची जी रक्तहीन क्रांती होती, त्या क्रांतीनंतर जॉन लॉक इंग्लंडला आल्यानंतर त्याच्या 3 ग्रंथ प्रकाशित झाले आणि त्यापैकी हा एक ग्रंथ होता. या विषयाला धरून पुढे त्यांनी सेकंड लेटर्स फॉर टॉलरन्स हा 1691मध्ये एक ग्रंथ लिहिला. त्यानंतर थर्ड लेटर्स फॉर टॉलरन्स हा देखील त्याने 1692मध्ये तिसरा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केलेला दिसून येतो. तो राज्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर सरकारशी संबंधित 2 करार, ज्याला 2 ट्रिटरायजेस ऑन गव्हर्नमेंट असं म्हणतो आपण, हा ग्रंथ, कारण या ग्रंथाच्या रचनेबद्दल विचारवंतांमध्ये मतभेद आहे, परंतु लॉकने हॉलंडला जाण्यापूर्वी हा ग्रंथ तयार केला असं निश्चित आहे. या ग्रंथात राजकीय परिस्थितीचा तो प्रतिसाद होता आणि म्हणून या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच लॉकने स्पष्ट केलं की 2 बाबींचा युक्तिवाद सतत चालू आहे आणि यातूनच पुढे गौरवशाली क्रांतीची निर्मिती झाली, ज्याने प्रोटेस्टंट विल्यम तिसरा आणि मेरी यांना सिंहासनावर बसवलेलं आहे असं लॉक सांगतो. आणि त्याचा तिसरा जो महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे तो म्हणजे एसेज कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हा जो ग्रंथ आहे, याच्यामध्ये तो 1679मध्ये या ग्रंथावर ऑक्सफर्ड आणि त्याच्या सर्व महाविद्यालयांमध्ये बंदी घातलेली होती, कारण ह्या पुस्तकामध्ये जॉन लॉकने त्याला झालेली मानवी स्वभावाचे दर्शन निबंधात्मक स्वरूपात त्याने मांडलेलं आहे आणि मानवी स्वभावाबरोबरच त्याने ज्ञानासंबंधीचं देखील लेखन त्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. अशी महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना जॉन लॉकने आपल्याला केलेली दिसून येते. जॉन लॉकच्या विचारांवर ज्या गोष्टींचा प्रभाव दिसतो त्याचा जर आपण विचार केला तर इतर विचारवंतांप्रमाणे तात्कालीन परिस्थितीचा देखील त्याच्या विचारांवर प्रभाव होता, कारण 17व्या शतकातील इंग्लंडमधील यादवी आणि या यादवीचा समाजावर झालेला परिणाम, पुढे 1688मध्ये झालेली रक्तहीन राज्यक्रांती, याची कारणं या यादवीत होती आणि म्हणून संसदेने नागरिकांच्या हक्कांची सनद मान्य करून राजावर संसदेचं नियंत्रण प्रस्थापित केलं. ही गोष्ट त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. जॉन लॉकवर थॉमस हॉब्ज या विचाराचा देखील प्रभाव पडलेला. थॉमस हॉब्ज हा सुद्धा इंग्लंडचा विचारवंत होता. राज्य हे मानवनिर्मित आहे आणि ही कल्पना हॉब्जने पहिल्यांदा मांडली, त्याच्या विचारातून आलेली होती आणि म्हणून सामाजिक कराराच्या माध्यमातून राज्याची निर्मिती हा सामाजिक करार सिद्धांतामध्ये हॉब्ज, लॉक, रुसो आणि पुढे त्याच्यानंतर मॉन्टेस्क्यू यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण करता येत नाही आपल्याला सामाजिक कराराची ही जी संकल्पना आहे ती, कारण कोणत्याही एका विचारवंताला परिपूर्ण स्वरूपात मांडता आलेलं दिसत नाही आणि म्हणून हे 4ही विचारवंतांचा आपल्याला सामाजिक कराराच्या दृष्टीने विचार करावा लागतो. तसंच शांतता आणि सुरक्षा ही देखील राजाची कार्य आहेत. निसर्ग अवस्था आणि मानवी स्वभाव या बाबतीत देखील हॉबचे विचार लॉकने आपल्या पद्धतीमध्ये स्वीकारलेले दिसतात. जॉन लॉकला आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि राजकीय सहवासाचा देखील मोठा फायदा झाला आणि त्याचा देखील त्याच्या विचारांवर प्रभाव पडलेला दिसतो, कारण लॉकचे वडील हे वकील होते आणि ते संसदेच्या बाजूने होते, त्याच्यामुळे तसेच ते सैन्याच्या तुकडीचे एक प्रमुख देखील होते. नियंत्रित राजसत्तेऐवजी मर्यादित राजसत्तेचे ते पुरस्कर्ते होते. इंग्लंडमध्ये विरोधी पक्षनेते लॉर्ड ॲशले यांच्याशी असणारे मैत्री आणि 1688च्या रक्तहीन क्रांतीनंतर इंग्लंडचा राजा झालेला तिसरा विल्यम हा लॉकचा व्यक्तिगत मित्र होता आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव देखील लॉकवर मोठा होता.
युरोपियन तत्कालीन परिस्थितीमधील 2 विचार महत्त्वाचे होते त्या काळात. पहिला म्हणजे रॉबर्ट फिल्मरचा राजाच्या दैवी सत्तेचा सिद्धांत, जो नव्या स्वरूपात मांडला गेलेला होता. आणि दुसरा म्हणजे हॉब्सने दैवी सत्ता नाकारून अनियंत्रित राजेशाहीचा विचार मांडला होता. आता हे 2 तत्कालीन युरोपियन त्या परिस्थितीमधले जे विचार होते, दोन्ही विचार परस्परांना अत्यंत भिन्न होते, विरोधात होते. परंतु या दोन्ही विचारांचा परिणाम एकच झाला, तो म्हणजे प्रस्थापित राजाची अनियंत्रित सत्ता टिकवणं हा होय. मग अशा परिस्थितीमध्ये प्रबोधन, धर्मसुधारणा यांचं फलित म्हणजे काय, तर नियंत्रित राज्यसत्तेचा पुरस्कार केलेल्या तत्त्वज्ञानाची गरज होय. आणि हीच गरज भागवण्याचं कार्य जॉन लॉकच्या विचारांमधून झालेलं आपल्याला दिसून येतं. आता मॅकेव्हेलीप्रमाणे जॉन लॉकचा सुद्धा मानवाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की निकोलो मॅकेव्हेली याचा मानवी स्वभावाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकांगी स्वरूपाचा होता, कारण त्यांनी मानवाच्या फक्त वाईट गोष्टींवरचा त्यांनी विचार केलेला दिसतो. लॉकने सुद्धा मानवी स्वभावावर विचार मांडल्याने त्या आधारावर त्याचे एकूण त्याचे राजकीय विचार आपल्याला आधारलेले दिसतात. लॉकच्या मते सामाजिक करारवादी विचारवंतांचा विचार ही मानवी स्वभावाच्या मांडणीशिवाय पूर्ण होत नाही. टू टिट्रायजेस हा जो ग्रंथ आहे, टू टिट्रायजेस ऑन गव्हर्नमेंट, या ग्रंथामध्ये अनेक जागी लॉकने मांडलेले जे विधान आहे त्यावरून त्याच्या मानवी स्वभावाबद्दलची असणारी कल्पना आपल्याला स्पष्ट होते. हॉब्सने मानवी स्वभावाचा विचार करताना मानव हा वासनांधन आहे, स्वार्थी आहेत, असा उल्लेख हॉब्सने केलेला आहे मानवाचा. याच्या उलट एकदम जॉन लॉक हा माणूस हा स्वभावतः सामाजिक प्राणी आहेत असं म्हटलेलं आहे. माणसं जन्मताच समान असतात, त्यांच्या शारीरिक बौद्धिक क्षमता कमी जास्त असल्या तरी त्यामुळे नैतिक समतेला बाधा येत नाही असं लॉक सांगतो. ज्या नैसर्गिक कायद्याने माणसाला हक्क आणि कर्तव्याची जाणीव होते त्यांना मान्यता देण्या इतका बुद्धीचा विकास झाला की माणसं नैतिकदृष्ट्या समान होतात. लहान मुलांना ही विवेकबुद्धी अजून लाभलेली नसते आणि त्यामुळे त्यांना नागरिकांचे हक्क कर्तव्य कळत नाही, ती स्वयंशासन करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावर प्रौढांचे नियंत्रण आवश्यक ठरतं. पण त्याचबरोबर लॉक हेही स्पष्ट करतो की लहान मुलेसुद्धा केवळ प्राणी नसतात आणि त्यांना वटणीवर ठेवण्याचा बलप्रयोग हाच काही एक मार्ग नसतो. आणि म्हणून मनमानी सार्वभौमत्वाच्या दहशतीने नव्हे तर प्रेमळ पित्याच्या वात्सल्याने त्यांच्यावर राज्य केलं पाहिजेत. पालक आणि बालक ही मानवी नाती असून सर्व माणसं एका नैतिक व्यवस्थेत सहभागी असतात. त्यांचं जीवन त्या सुव्यवस्थेशी सुसंवादी असावे लागतं. माणसं विवेकी असल्यामुळेच त्यांना या व्यवस्थेचे अस्तित्व जाणवतं आणि तिच्याशी जुळवून घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांना समजतं. समाजाची एकजूट वाढेल अशी कृती करण्यास माणसं तयार होतात, कारण त्यामागे परस्परांविषयी असणारी सहानुभूती, प्रेम या भावनांची प्रेरणा असते. आणि असं असायला पाहिजे ही जी नैतिक प्रेरणा असते ती प्रेरणा फक्त माणसालाच कृतीप्रवण करते. लॉकच्या मते यातच माणसाचं वेगळेपण सामावलेलं आहे. माणूस केवळ निसर्गनिर्मित प्राणी नसतो, तर तो नैतिक कायद्यांनी देखील नियंत्रित व्यवस्थेचा सभासद असतो आणि म्हणून स्वभावतः तो शांत आहेत, सत्प्रवृत्त आहेत, समाज हितैषी आहेत असं लॉक म्हणतो. आता लॉकच्या मते माणसाची इच्छा ही त्याच्या सर्व कृतींचं उगमस्थान असतं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस कृती करत असतो. माणसाच्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी तो धडपडतो. मग ती पूर्ण होईपर्यंत तो अस्वस्थ राहतो आणि ही अस्वस्थता त्याला क्लेशकारक ठरते, त्याला दुःख, वेदना, क्लेश देत असते. आणि म्हणून याच्या जागी सुख आणि समाधान मिळावं ही माणसाच्या प्रत्येक कृतीमागील एक सर्वसाधारण प्रेरणा असते. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा सुख समाधान मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि ती त्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. लॉकच्या या विचारांचाच पुढे जेरेमी बेंथम या विचारवंताने विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या आधारावर बेंथम हा उपयुक्ततावादी सिद्धांत मांडताना आपल्याला दिसून येतो. एकूण जॉन लॉकच्या विचारांमधून मानवी स्वभावाचं हे दर्शन आपल्याला त्यामध्ये घडतं. जॉन लॉकने नैसर्गिक अवस्थेसंबंधीचे काही विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. कारण नैसर्गिक अवस्थेसंबंधी विचार मांडताना जॉन लॉकच्या मते राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीची मानवी जीवन हे कसं होतं, तर ते शांतता आणि सुव्यवस्थित होतं. माणसं विवेकाने एकत्र राहत होती, एकमेकांना सहकार्य करत होती, सर्व माणसं स्वतंत्र आणि समान होती.
प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार जगता येत होतं. कोणीच इतरांच्या कोणाच्या इच्छेने वागत नव्हतं. मनाला वाटेल ते श्रम करण्याचे आणि कृती करण्याचं आणि आपल्या संपत्तीचं रक्षण करण्याचं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचं सर्वांना स्वातंत्र्य होतं. यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नव्हती. अर्थात हे स्वातंत्र्य अमर्याद नव्हतं. शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या साठी बाह्य कोणीही नियंत्रक नसला तरी नैसर्गिक कायद्यांचाच म्हणजेच विवेकाचा अंमल प्रत्येकावर होता आणि म्हणून कोणीही कोणाचे जीव किंवा संपत्ती, आरोग्य, स्वातंत्र्य यांना अपायकारक करता कामा नये, कारण सगळेच स्वतंत्र आणि समान आहेत हा विवेक सर्वजण पाळत होते. माणसं विवेकाच्या आज्ञा पाळत असल्यामुळे पोलीस, न्यायालय यांची निसर्गावस्थेत आवश्यकता नव्हती. तरीही कोणी हिंसा केली, शांततेचा भंग केला किंवा इतर मूलभूत अधिकार जसं की जीविताचं स्वातंत्र्य, हे संपत्तीचं स्वातंत्र्य यावर अतिक्रमण केलं तर त्याला गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा करण्याचा अधिकार हा सर्वांना होता. म्हणून नुकसान भरपाई वसूल करण्याचा अधिकार सर्वांना होता. गुन्हा करणारी व्यक्ती समाजाला नैसर्गिक अवस्थेमधून युद्धाच्या परिस्थितीत घेऊन जाते. त्यामुळे नैसर्गिक कायद्याच्या कक्षेतून ती व्यक्ती बाहेर पडते. हिंसा, द्वेष, अत्याचार इत्यादी लक्षणं ही युद्ध परिस्थितीत निर्माण करणारी आहेत असं लॉक सांगत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे मानवी हक्कांना जिथं मान्यता होती अशी ही लॉकने वर्णलेली एक निसर्गावस्था म्हणजे एक राजकीय समाजरचनाच होती असं आपल्याला म्हणता येतं. आता लॉकने रेखाटलेले हे जे निसर्गावस्थेचं चित्र होतं ते हॉब्सने जे भयानक पद्धतीचं चित्र होतं त्याच्यापेक्षा वेगळं होतं. कारण लॉकचं हे चित्र माणसाचं जीवन चांगलं आणि शांततामय दाखवणार होतं. स्वातंत्र्य आणि समता यावर आधारित होतं. निसर्ग नियमांचं पालन करणारे लोक या अवस्थेत होते. पण जेवढी मर्यादा सोडल्यास लोकांना पूर्ण स्वातंत्र्य त्याच्यामध्ये होतं. शिवाय व्यक्तींमधील संबंधात उच्च नीचता नव्हती. लोकांमध्ये परस्पर सहकार्य होतं. त्यांना एकमेकांविषयी सहानुभूती होती. आणि म्हणून लॉकच्या मते निसर्ग अवस्थेत लोकांना नैसर्गिक हक्क होते. प्रत्येकाला जीविताचा, स्वातंत्र्याचा, नैसर्गिक संपत्तीचा हक्क होता. स्वातंत्र्य होते पण स्वैराचार नव्हता. प्रत्येकाला निसर्ग नियमांचं पालन करावं लागत होतं. तसेच दुसऱ्याच्या जीविताचं आणि संपत्तीचं यांना नुकसान करू नये ही सर्वांवरती बंधनकारक होतं. असे एकंदरीत लॉकने ही नैसर्गिक अवस्थेचं वर्णन त्यामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. मग लॉकने सांगितलेले नैसर्गिक अधिकार कोणते? तर लॉकच्या मते निसर्ग अवस्था ही निसर्ग नियमांच्या नियंत्रित होती. त्याच्यामध्ये सर्वजण समान स्वतंत्र असल्यामुळे कोणीही दुसऱ्याचा जीव, स्वातंत्र्य, संपत्ती यांना धोका निर्माण करू नये आणि शांतता व संरक्षण, निसर्ग नियमांचं पालन सर्वांनी करावं यासाठी प्रत्येकाला नैसर्गिक अधिकार मिळतात. आणि हे 3 अधिकार म्हणजे जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार. भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या मते जॉन लॉक हा मानवी मूलभूत अधिकारांबद्दल पुढे जे विचार मांडतो, कारण त्याच्यामध्ये माणसाचे काही मूलभूत हक्क असतात. निसर्ग अवस्थेतही माणसांना ते लाभत असतात, कारण माणसं विवेकाच्या आज्ञा पाळतात. त्यांनी निर्माण केलेल्या समाजाने आणि संस्थांनी माणसाच्या या हक्कांना मान्यता दिली आणि अंमलात आणले तरच त्या समाजाला नागरी समाज म्हणता येईल. आणि माणसाचे ते हक्क सुरक्षित केले तरच त्या संस्थांना अस्तित्वात राहण्याचं कारण मिळेल. लॉकच्या मते माणसाचे नैसर्गिक हक्क म्हणजे सर्वच कायदे आणि सत्तांवर कायम मर्यादा घालणारी चिरंतन तत्त्वे असतात. निसर्ग अवस्थेत माणसांना समता, जीवित, आरोग्य आणि खाजगी मालमत्ता हे हक्क प्राप्त होतात. त्याचप्रमाणे या हक्कांचा भंग करेल त्याला नैसर्गिक कायद्यानुसार शिक्षा करण्याचाही अधिकार माणसांना होता. करारानुसार जेव्हा नागरी समाज अस्तित्वात आला तेव्हा शिक्षा करण्याचा आपला अधिकार लोकांनी सोडला, पण त्याच्या मोबदल्यात नागरी समाजाच्या सभासदत्वाचा राजकीय हक्क त्यांना प्राप्त झाला. आणि मग हे 3 हक्क कोणते होते? तर जीविताचा हक्क, जीवनाचा हक्क. जीवनाचा अधिकार हा आत्मरक्षणाच्या प्रवृत्तीशी संबंधित असा हा अधिकार आहे लॉक मानतो. निसर्ग नियमांच्या पालनातून त्याला हा अधिकार प्राप्त होतो. हॉब्स आणि लॉक जीविताच्या रक्षणाच्या अधिकाराबाबत एकमेकांशी सहमत आहे. माणसांच्या जीविताचा हक्क काढून घेण्याचा अधिकार फक्त ईश्वराला असतो, माणसाला नाही, असं प्रतिपादन करून लॉकने या हक्काचे सर्वाधिक पावित्र्य प्रस्थापित केलेलं दिसतं. माणसाला ईश्वराने त्याची मर्जी असेपर्यंत जगण्यासाठी निर्माण केलेलं असल्यामुळे त्याचे आयुष्य संपवण्याचा हक्क कोणालाही इतरांना असू नये किंवा तो नसतो. आणि त्याच्या जीवितास अपाय करण्याविरोधात तो आपल्या जीविताचा अधिकार वापरून
प्रतिकार देखील करू शकतो. जीवन जगण्यासाठी आरोग्य आणि जीवनावश्यक असणाऱ्या बाबी मिळवण्याचा अधिकार त्याला असल्याचं दिसतं. दुसरा जो अधिकार होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. जॉन लॉकच्या मते माणसाने आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार केलेलं वर्तन म्हणजे स्वातंत्र्य होय. व्यक्तीच्या विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते आणि लॉक नैसर्गिक मानवी अधिकारांमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारांचा समावेश करतो. नैसर्गिक अधिकारांच्या मर्यादेमध्येच आपल्या संपत्तीच्या विल्हेवाट लावण्याचा अधिकार देखील निसर्गावस्थेत माणसाला होता असं तो मानतो. तिसरा तो हक्क सांगतो की संपत्तीचा अधिकार. लॉकच्या मते माणूस हा कष्टाळू असतो. कष्ट करून उत्पादन आणि त्याचबरोबर आपली संपत्ती वाढवण्याची इच्छा त्याला असते. माणसाला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी संपत्ती कमवणं, तिच्यामध्ये वाढ करणं, तिच्यामध्ये सातत्य ठेवणं इत्यादी गुण माणसामध्ये असतात. म्हणून स्वतः श्रम करून मिळवलेली संपत्ती ही माणसाच्या मालकीचीच होत असते. संपत्तीचा अधिकार हा लॉकच्या मते निसर्ग अवस्थेत पूर्वीपासून अस्तित्वात होता. पैसा ही संकल्पना वापरून लॉक आपली संपत्तीची व्याख्या विस्तारित करतो. त्याच्यामध्ये निसर्गातच मिळतील ती कंदमुळं खाऊन उदरनिर्वाह करणारा प्राचीन माणूस वस्तूंचा संग्रह करत नसे. पण कृषी अवस्थेत जेव्हा तो आला तेव्हापासून तो पशुधनाची संकल्पना, अन्नाची संग्रहाची वृत्ती त्याची वाढली. मग तो देवाणघेवाण करू लागला. नासडी टाळून संपत्तीचा साठा करण्याचा मार्ग त्याने पैशाच्या स्वरूपात शोधला. धान्याच्या बदल्यात त्याने सोनं नाणं घेऊन ते साठवलं तर त्याला सोयीस्कर त्याच्यामध्ये जात होतं. वस्तूंचा विनाश न करताही इतरांना अपाय करण्याचा आणि लुबाडण्याचा मार्ग त्याच्या हाती आला. स्वतःच्या उपभोगाला लागेल त्यापेक्षा अधिक संपत्ती गोळा करून संग्रही ठेवणं त्याला साध्य झालं आणि कायद्याच्या आधारे या बाबीने त्याने स्थैर्य प्राप्त करून घेतलेलं दिसतं. लॉक इतर अधिकारांच्या तुलनेत संपत्तीच्या हक्काचं अधिक विस्तारानं त्याने वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. मालमत्ताविषयक त्याच्या भूमिकेचा प्रभाव त्याच्या संपूर्ण सामाजिक राजकीय तत्त्वज्ञानावर पडलेला होता. त्याच्या मांडणीचं मुख्य सूत्र असं होतं की संपत्तीचा हक्क हा समाजाने निर्माण केलेला नाही आणि काही किरकोळ बंधने वगळता समाजाला माणसाचा हा हक्क नियंत्रित करता येत नाही. संपत्तीचा प्रमुख हक्क आणि इतर नैसर्गिक हक्क पूर्वीपासून उपभोगणारी माणसं एकत्र आली आणि करारान्वये त्यांनी नागरी समाज निर्माण केला. सर्व गोष्टींच्या सामूहिक मालकीपेक्षा आपल्या वाट्याची व्यक्तिगत व खाजगी मालकी त्यांना अधिक योग्य वाटली आणि म्हणून त्यांनी हे केलं. राज्यसंस्थेने मालमत्ता निर्माण केली नसून मालमत्ता किंवा संपत्तीने स्वतःच्या संरक्षणार्थ राज्यसंस्थेला जन्म घातलेला आहे असं लॉकच्या मते ही वस्तुस्थिती आहेत आणि त्यामुळे सरकारला अमर्याद कर लावण्याचा अधिकार द्यायला तो तयार होत नाही. माणसांना त्याच्या मालमत्तेच्या हक्काचं सुरक्षित ठेवणं हेच राज्यसंस्थेचं अस्तित्वाचं कारण असल्याचं तो सांगतो. आता लॉकच्या नैसर्गिक अवस्थेत काही समस्या देखील होत्या. म्हणजे निसर्ग अवस्था जर लॉक म्हणतो की इतकी चांगल्या प्रकारची होती ज्यामध्ये माणूस विवेकशील वर्तन करत होता, शांतता, सद्भाव, सहकार्य, संरक्षण या सर्व गोष्टी त्याला नियमत होत्या. मग असं असताना माणसाने राज्यसंस्थेची निर्मिती केली त्याचं कारण निसर्ग अवस्थेतील काही अडचणी होत्या आणि लॉकने या निसर्ग अवस्थेत कालांतराने कोणत्या अडचणी निर्माण झाल्या तर त्याने 3 अडचणी त्याच्यामध्ये सांगितल्या. पहिली अडचण तो असं म्हणतो की नैसर्गिक कायद्यांची अस्पष्टता. निसर्ग कायदा प्रत्येकाच्या विवेकावर आधारित होता. प्रत्येकाच्या विवेकात फरक असल्यामुळं कायद्याचा अर्थ लावण्यात फरक होत होता. सर्व संपत्तीचा निश्चित स्वरूपाचा स्थिर असा कायदा अस्तित्वात नव्हता. ही एक समस्या होती. आणि दुसरी समस्या म्हणजे निसर्ग नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच नव्हती. नियम मोडणाऱ्या अपराध्याला दंड देणारी शक्तिशाली सत्ता नसल्यामुळे दंडाची अंमलबजावणी होऊ शकत नव्हती. आणि तिसरी समस्या म्हणजे निसर्ग नियमांचा अर्थ लावणारी अधिकृत अशी सत्ता देखील अस्तित्वात नव्हती. आणि म्हणून स्पष्ट नियम करणारी, त्याचं पालन करून घेणारी आणि त्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा प्रदान करणाऱ्या निपक्षपाती शासन व्यवस्थेची आवश्यकता माणसाला भासली आणि त्याची परिणिती म्हणजे त्याचा सामाजिक करार झाला आणि त्या सामाजिक करारातून राज्यसंस्थेची निर्मिती झाली असा विचार जॉन लॉकने मांडलेला आहे. आणि मग त्यातून जॉन लॉकचे राज्य आणि शासन संस्थेचे विषयीचे विचार ही संकल्पना पुढे अभिव्यक्त होते. ही संकल्पना आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.